तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, काल सकाळपासूनच 18व्या हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे आणि जवळपास 1 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावर 1500 रुपयाचं वितरण झालेलं आहे। तर उरलेल्या लाडक्या बहिणींना आज वितरण होणार का? आजच्या घडीची आणि आताच्या घडीची लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे समोरच्या 1 मिनिटात आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, काल सकाळपासूनच 18व्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आणि बहुतांश महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण झालं। पण बऱ्याचशा महिलांचे कमेंट येत आहे की आम्हाला डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही, डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून वितरण झालेलं नाही। काल संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत वितरण चालू होतं आणि बऱ्याच महिलांना पैसे मिळाले सुद्धा। पण आज सकाळपासून, आज 14 तारीख आहे, आज कसलीही सुट्टी नाही, मकर संक्रांत आहे पण कसलीही सुट्टी नाही, तरी देखील आज उरलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैशाचं वितरण झालेलं नाही। त्यामुळे वितरण संपलं की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। या अगोदर सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी असंच झालं होतं। नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण सुद्धा फक्त 1च दिवस चाललं होतं आणि त्याचप्रमाणे डिसेंबरचा जो हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण सुद्धा फक्त 13 तारीख 1च दिवस चाललेला आहे। आज सकाळपासून वितरणाला सुरुवात झालेली नाही आणि उद्या पण वितरण होईल या संदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे काय, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही। तर बऱ्याचशा महिला केवायसी न केलेल्या कारणाने अपात्र झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे। काही महिलांची केवायसी ही चुकीची झाली आहे। काही महिलांनी ऑप्शन निवडताना होयच्या जागी नाही किंवा नाहीच्या जागी होय केला असेल तर अशा महिलांना सुद्धा अपात्र करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्याच्या ज्या काही महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे असतील त्यांना मी आपल्या व्हिडिओ मार्फत विनंती करतो, त्यांनी केवायसी करण्याची मुदत पुन्हा वाढवावी, पुन्हा लाडक्या बहिणींना केवायसी दुरुस्ती करण्यासाठी एक चान्स नक्कीच द्यावा। अन्यथा लाखो लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून आता वंचित राहणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमची केवायसी झालेली आहे का, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून वितरण झालेलं नाही आणि आता उद्या होईल यात सुद्धा शंका आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांना काल पैसे मिळाले नाही, 13 तारखेला पैसे मिळाले नाही, त्या महिलांना आता आज उद्या पैसे येईल का हे काही सांगता येत नाही। लाडक्या बहिणींनो, केवायसी मुदतवाढी संदर्भात आम्ही सरकारकडे विनंती नक्कीच करणार आहोत। आम्ही प्रयत्नशील असणार आहोत की तुम्हाला पुन्हा मुदतवाढ करावी आणि ज्या महिलांचे अर्ज त्रुटीत असतील किंवा ज्या महिलांची केवायसी चुकलेली असेल त्यांची पुन्हा दुरुस्त करून त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा नक्कीच मिळाला पाहिजे। तर लाडक्या बहिणींनो, या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातली माहिती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।